इचलकरंजीतील प्रोसेसच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारलाय। या प्रकल्पातून प्रक्रिया केलेलं पाणी शेतीच्या वापरासाठी दिलं जाईल। तसंच ZLD प्रकल्प उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी काही कालावधी लागेल। त्यामुळे इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग बंद पडू न देता आंदोलनकर्त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असं आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केलं। प्रोसेस धारकांच्या बैठकीत ते बोलत होते। पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात आंदोलन अंकुश संघटना आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी उग्र आंदोलन सुरू केलंय। नदी प्रदूषणाला प्रोसेस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला जात असल्यानं गेल्या 4 दिवसांपासून इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग बंद आहेत। या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत प्रोसेस धारकांची बैठक झाली। सुरुवातीला सीईटीपी प्रकल्पाचे अध्यक्ष संदीप मोघे यांनी इचलकरंजीतील उद्योग व्यवसाय वाढत आहे, सीईटीपी प्रकल्पामुळे प्रोसेसमधून जलप्रदूषण होत नाही असं सांगून आता ZLD प्रकल्प मंजूर झाल्याचं नमूद केलं। या प्रकल्पाचं काम पूर्ण होण्यासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। मात्र सध्या पंचगंगा प्रदूषण प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनात केवळ प्रोसेस व्यवसायाला टार्गेट केलं जात आहे। सध्या प्रोसेसमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी ग्रामीण भागातील शेतीला देण्यात येईल। त्याचं काम 2 महिन्यात पूर्ण होईल। तोपर्यंत आंदोलनकर्त्यांनी सहकार्य करावं असं माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले। गेले 4 दिवस प्रोसेस उद्योग बंद असल्यानं अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, पण यापुढे सीईटीपीतून पूर्ण प्रक्रिया केलेलं पाणी शेतीसाठी वापरलं जाईल। त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न कमी होईल असंही आवाडे म्हणाले। तर ZLD प्रकल्प उभारणीनंतर पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही, विना प्रक्रिया पाणी नदीत सोडलं जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ असं गिरिराज मोहता यांनी स्पष्ट केलं। यावेळी इंजिनियर विजय आवटी, श्रीनिवास बोहरा, अजित टारे, बाळूशेठ मर्दा, दीपक पाटील, राजेंद्र बचाटे यांच्यासह प्रोसेसधारक उपस्थित होते।